तुमचे मन जिथे जाते तिथे तुमचा आत्मा त्याच दिशेने जातो. जर तुम्ही तुमचे मन आध्यात्मिक विचारांनी भरले तर तुमचा आत्मा जिवंत आणि मजबूत होईल. पण जर तुम्ही दैहिक विचारांनी मन भरले तर तुमचा आत्मा हळूहळू कमजोर होईल. शत्रूची योजना अशी असते की ख्रिस्ती लोक आध्यात्मिकदृष्ट्या झोपेत राहावेत, पण बाहेरून धार्मिक कामात व्यस्त दिसावेत. प्रत्येक विश्वासणारा असे मानतो की त्याचा आत्मा जिवंत आहे, पण फारच थोडे ख्रिस्ती लोक देवाने ठरवलेल्या अलौकिक जीवनाची शक्ती प्रत्यक्ष अनुभवतात. तुम्ही दररोज प्रार्थना करू शकता, बायबल वाचू शकता, नियमित चर्चला जाऊ शकता, तरीही तुमचा आत्मा जिवंत नसू शकतो. उत्पत्ती 2:7 मध्ये लिहिले आहे की मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास फुंकला. तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. तो श्वास एक साधी हवा नव्हता, तो सर्वशक्तिमान देवाचा आत्मा होता जो मनुष्याच्या शरीरात ठेवला गेला. याचा अर्थ प्रत्येक माणसामध्ये आत्मा आहे, पण प्रत्येकाचाच आत्मा जिवंत नाही. तर चला बघूया, तुमचा आत्मा जिवंत असेल तर त्याचे चिन्ह काय असतील. पहिले चिन्ह, तुम्ही सतत उपासनेकडे आकर्षित होता. देवाने तुमच्यात ठेवलेला आत्मा नेहमी आपल्या निर्माणकर्त्याशी जोडलेला जावा अशी इच्छा करतो, आणि ती जोडणी उपासनेतून होते. जसे फोन सतत नेटवर्क शोधत असतो आणि एकदा सापडले की त्याला जोडला जातो, तसंच जिवंत आत्मा सतत देवाकडे जोडला जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच कधीकधी तुम्हाला अचानक उपासना करण्याची इच्छा होते, किंवा सकाळी उठल्यावर तुमच्या मनात एखादे स्तुतिगीत सतत चालू असते. ते रेडिओमुळे नाही, तर तुमचा आत्मा देवाच्या उपस्थितीला प्रतिसाद देत असतो आणि तुमच्या भोवती उपासनेचे वातावरण तयार करत असतो. कधीकधी तुम्ही स्वतःलाच घरकाम करताना, गाडी चालवताना किंवा काम करतानाही गुणगुणताना आणि देवाची स्तुती करताना पाहाल. हे फक्त धार्मिक वर्तन नाही, हा तुमचा आत्मा आपल्या स्रोताला ओळखून आपोआप त्याच्याकडे आकर्षित होत आहे याचा पुरावा आहे. याचाच अर्थ पौल एफिसकरास 5:11 मध्ये सांगतो, स्तोत्र, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. इथे गायन वादन या शब्दाचा अर्थ असा आहे की जणू एखाद्या वाद्याच्या तारांना स्पर्श करणे. तुमचे हृदय एक आध्यात्मिक वाद्य बनते ज्यावर देव स्वतः सूर छेडतो आणि उपासनेचे स्तर तुमच्या आत्म्यातून वाहू लागतात. दावीद म्हणतो स्तोत्र 42:1, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. म्हणजेच जिवंत आत्म्याला उपासनेकडे एक नैसर्गिक ओढ असते. जसे हरणीला पाण्याची गरज असते, तसे तुमच्या आत्म्याला जगण्यासाठी उपासनेची गरज असते. पण फरक समजा, धार्मिक लोक उपासना करतात कारण त्यांना करावी लागते, पण जिवंत आत्मा असलेले लोक उपासना करतात कारण ते त्याशिवाय जगू शकत नाहीत. त्यांचा आत्मा स्वर्गाशी इतका जोडलेला असतो की उपासना त्यांच्या श्वासासारखी नैसर्गिक होते. त्यांना संगीताची गरज नसते, चर्चची गरज नसते किंवा इतर लोकांची गरज नसते. ते जिथे जातात तिथे स्वतःच उपासनेचे वातावरण निर्माण करतात. पण जर तुम्हाला उपासना ओझ्यासारखी वाटत असेल, जर तुम्हाला देवाची स्तुती करण्यासाठी बाहेरून प्रेरणा लागते किंवा तुम्ही दिवसेंदिवस उपासनेशिवाय राहू शकता, तर कदाचित तुमचा आत्मा वाढत नाहीये. कारण जिवंत आणि वाढणारा आत्मा परिस्थिती काहीही असो स्वतःच उपासनेचे वातावरण निर्माण करतो. दुसरे चिन्ह, तुमचा आत्मा जिवंत असेल तर तुम्ही जिथे जाल तिथे आध्यात्मिक वातावरणाची जाणीव होईल. जेव्हा तुमचा आत्मा खरोखर जिवंत असतो तेव्हा तुम्ही जणू आध्यात्मिक रेडार सारखे होता. जे इतरांना दिसत नाही ते तुम्ही ओळखू लागता. तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी, परिस्थितींमध्ये आणि लोकांभोवती कार्यरत असलेले आध्यात्मिक वातावरण जाणू लागते. यालाच विवेकाचा आत्मा म्हणतात. तुमचा आत्मा जणू एक आध्यात्मिक तपासनीस बनतो, जो सत्य आणि असत्य, प्रकाश आणि अंधार, देवाची उपस्थिती आणि दुष्ट प्रभाव यांच्यात फरक ओळखतो. कधी तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता आणि सगळं बाहेरून सामान्य दिसत असतानाही आतून काहीतरी बरोबर नाही असे वाटते. कधी एखाद्याशी बोलताना अचानक जाणवते की तो सत्य बोलत नाही. त्याच्या शब्दांमुळे नाही, तर तुमच्या आत्म्याला त्याच्या शब्दांभोवती असलेले वातावरण कळते. येशू स्वतः अशा विवेकात चालत होता. लूक 9 मध्ये जेव्हा याकोब आणि योहान आकाशातून आग पाडू इच्छित होते, तेव्हा येशूने त्यांना थांबवले, कारण त्याला कळले की त्यांचा राग योग्य आत्म्यापासून नव्हता. प्रेषितांची कृत्ये 16 मध्ये पौलाला एका भविष्य सांगणाऱ्या आत्म्याने ग्रस्त मुलीबद्दल आत्म्यात खेद वाटला. जरी ती त्यांच्या सेवा कार्याबद्दल चांगली बोलत होती, तरीही त्याने त्या आत्म्याला ओळखले
आणि येशूच्या नावाने बाहेर काढले. जिवंत आत्म्यामुळे तुम्ही लोकांकडे पाहून त्यांच्यात कोणता आत्मा कार्यरत आहे हे ओळखू शकता. कधी तुम्ही काही गोष्टी नाकारता कारण तुमचा आत्मा तुम्हाला आतून सावध करतो. तुम्हाला कळते की एखाद्या ठिकाणी देवाची उपस्थिती प्रबळ आहे किंवा एखाद्या परिस्थितीत आध्यात्मिक युद्ध सुरू आहे. कधी तुम्हाला जाणवते की काहीतरी दुष्ट प्रभाव घडामोडींना वळवण्याचा प्रयत्न करत आहे. हे भीतीने जगणे नाही, हे आध्यात्मिक बुद्धीने जगणे आहे. तिसरे चिन्ह, तुमचा आत्मा जिवंत असेल तर तुमच्या प्रार्थनांचे दृश्यमान परिणाम दिसू लागतात. एक सत्य लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा आत्मा खरोखर जिवंत असतो आणि स्वर्गाच्या शक्तीशी जोडलेला असतो तेव्हा तुमच्या प्रार्थना हवेत हरवत नाहीत. त्या प्रत्यक्ष जगात परिणाम निर्माण करतात. प्रत्येक प्रार्थना लगेच उत्तर मिळेलच असे नाही आणि प्रत्येक उत्तर आपल्या अपेक्षेप्रमाणे येईलच असेही नाही. पण जेव्हा तुम्ही वारंवार पाहता की तुमच्या प्रार्थनांमुळे परिस्थिती बदलते, आजारी लोक बरे होतात, दरवाजे उघडतात आणि परिस्थिती फिरते, तेव्हा हा स्पष्ट पुरावा असतो की तुमचा आत्मा फक्त जिवंत नाही तर देवाच्या अधिकारात कार्य करत आहे. याकोब 5:16 सांगते, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. इथे प्रबळ म्हणजे कार्यरत, शक्तीने भरलेली. जिवंत आत्म्यामुळे तुमच्या प्रार्थनांना देवाची शक्ती मिळते, जी अदृश्य जगात काम करून प्रत्यक्ष परिणाम निर्माण करते. जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी प्रार्थना करता आणि तो बरा होतो तेव्हा तुमच्या आत्म्याने देवाच्या आरोग्य शक्तीला स्पर्श केले आहे. जेव्हा तुम्ही आर्थिक गरजेसाठी प्रार्थना करता आणि अनपेक्षित मार्गाने पुरवठा येतो, तो स्वर्गीय स्रोताशी तुमचा संपर्क आहे. जेव्हा तुम्ही कोणासाठी तारण्यासाठी प्रार्थना करता आणि त्याच्या जीवनात बदल दिसू लागतो, ते तुमच्या प्रार्थनेचे लक्ष साधले गेले आहे याचा पुरावा आहे. याकोब 5:17-18 मध्ये एलियाबद्दल सांगितले आहे. एलिया आपल्या सारख्या स्वभावाचा माणूस होता. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फळ उपजावले. हा योगायोग नव्हता, हा जिवंत आत्म्याचा परिणाम होता जो देवाशी जोडलेला होता. आणि जेव्हा येशूने मत्ते 6 मध्ये प्रार्थना शिकवली तेव्हा तो फक्त धार्मिक विधी शिकवत नव्हता, तो शिकवत होता की कसे आत्म्याद्वारे देवाशी संवाद साधून स्वर्गाचे संसाधन पृथ्वीवर आणायचे. प्रभूच्या प्रार्थनेतील प्रत्येक ओळ तुमच्या आत्म्याला देवाच्या इच्छेशी जोडण्यासाठी आहे, जेणेकरून स्वर्गाची शक्ती तुमच्या प्रार्थनांमधून पृथ्वीवर कार्य करू शकेल. पण जेव्हा आत्मा झोपलेला किंवा निष्क्रिय असतो तेव्हा प्रार्थना निष्फळ होते. तुम्ही नियमित प्रार्थना करू शकता, भावनेनेही करू शकता, पण जर तुमच्या प्रार्थनांमुळे तुमच्या किंवा इतरांच्या जीवनात स्पष्ट बदल होत नसतील तर तुमच्या आध्यात्मिक जोडणीत काहीतरी चुकत आहे. जिवंत आत्मा असलेले लोक फक्त प्रार्थना करत नाहीत, ते अपेक्षेने प्रार्थना करतात. त्यांना माहीत असते की प्रार्थना म्हणजे देवाला विनवणे नाही, तर त्याच्या इच्छेला परिस्थितीत जोडण्यासाठी त्याच्यासोबत भागीदारी करणे आहे. त्यांना कळते की ख्रिस्तामध्ये त्यांना अधिकार दिला आहे आणि ते त्या अधिकाराचा वापर परिणाम घडवणाऱ्या प्रार्थनांद्वारे करतात. जर तुमची प्रार्थना फक्त अडचणीच्या वेळीच होते किंवा तुम्हाला शेवटचे स्पष्ट उत्तर कधी मिळाले हे आठवत नसेल किंवा तुम्ही कर्तव्य म्हणून जास्त प्रार्थना करता पण अपेक्षेने नाही, तर तुमचा आत्मा जिवंत असू शकतो पण तो पूर्ण शक्तीत कार्य करत नाही. चौथे चिन्ह, तुम्हाला देवाच्या वचनासाठी तीव्र भूक लागते. जेव्हा आत्मा खरोखर जिवंत असतो तेव्हा तुम्ही बायबल वाचता, कारण वाचायला हवे म्हणून नाही, तर कारण तुमचा आत्मा ओळखतो की त्याला वाढण्याची आणि जिवंत राहण्यासाठी हेच अन्न आवश्यक आहे. मत्ते 4:4 मध्ये येशू म्हणतो, परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. असा शास्त्रलेख आहे. जसे शरीराला भूक लागली की संकेत मिळतात, तसे आत्म्यालाही वचनाची भूक लागते. पण धार्मिक वाचन आणि जिवंत आत्म्याचे वाचन यात फरक आहे. जिवंत आत्मा फक्त वाचत नाही, तो वचनावर तृप्त होतो, तो ध्यान करतो, ते आपल्या आत सामावून घेतो. दिवसभर वचने मनात फिरत राहतात, जबरदस्तीने नाही, तर कारण देवाचे वचन तुमच्या विचारांचा भाग बनते आणि तुमच्या आतून नैसर्गिकपणे वाहू लागते. भविष्यवक्ता इर्मया ही आध्यात्मिक भूक समजत होता, म्हणून तो इर्मया 15:16 मध्ये म्हणतो, मला तुझी वचने प्राप्त झाली, ती मी स्वीकारली. तुझी वचने माझा आनंद, माझ्या जीवनाचा उल्हास अशी होती. लक्ष द्या, इर्मयाने फक्त वचन वाचले नाही, त्याने ते खाल्ले. खाणे या शब्दाचा अर्थ आहे पूर्णपणे आत्मसात करणे, स्वतःचा भाग बनवणे. भुकेला आत्मा नेहमी देवाच्या वचनासाठी वेळ काढतो.
जेव्हा तुमचा आत्मा जिवंत असतो तेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा एखादे वचन मनात असते किंवा एखाद्या परिस्थितीत अचानक योग्य वचन आठवते. पवित्र आत्मा तुम्हाला नेमके मार्गदर्शन, सांत्वन किंवा दुरुस्ती देण्यासाठी वचन आठवण करून देतो. ज्यांचा आत्मा निष्क्रिय असतो ते बायबल फक्त सवयीने वाचतात. त्यांना त्यातील जीवनदायी शक्ती अनुभवता येत नाही. तेच वचन पुन्हा पुन्हा वाचतात पण नवीन प्रकाशन मिळत नाही. त्यांना बायबलची माहिती असते पण ते त्यांच्या जीवनात बदल घडवत नाही. पण जेव्हा आत्मा जिवंत असतो तेव्हा प्रत्येक वेळी बायबल उघडणे म्हणजे जिवंत देवाशी भेट होऊ शकते. ओळखीच्या वचनांमध्येही नवीन अर्थ, नवीन समज आणि देवाच्या स्वभावाची खोल ओळख मिळते. ही भूक मनाला तुम्ही काय खायला देता यावरही परिणाम करते. जसे निरोगी भूक असलेला माणूस निरर्थक अन्नाने स्वतःला भरत नाही, तसंच देवाच्या वचनासाठी भुकेला आत्मा निरुपयोगी गोष्टींसाठी दूर राहतो. तुम्ही आपोआप अशा गोष्टींकडे वळता ज्या आत्म्याला वाढवतात आणि अशा गोष्टींपासून दूर जाता ज्या त्याला कमजोर करतात. पण जर बायबल वाचणे तुम्हाला ओझे वाटत असेल, जर तुम्ही दिवसेंदिवस वचनाशिवाय राहू शकत असाल किंवा वाचूनही तुम्हाला काही वैयक्तिक प्रकाश मिळत नसेल, तर तुमची आध्यात्मिक भूक जगवण्याची गरज आहे. त्यासाठी पश्चाताप, प्रार्थना आणि देवाकडे खऱ्या प्रेमाची विनंती आवश्यक आहे. 5वे आणि कदाचित सर्वात शक्तिशाली चिन्ह, तुमचा आत्मा खरोखर जिवंत आहे. म्हणजे तुम्ही अशी अलौकिक शांती अनुभवता जी समजण्याच्या पलीकडे आहे. विशेषतः त्या परिस्थितींमध्ये जिथे भीती, तणाव किंवा घाबरणे अपेक्षित असते. ही खोटी समजूतदार शांती नाही किंवा फक्त सकारात्मक विचारांमधून येणारी तात्पुरती शांतता नाही. ही देवाची शांती आहे. फिलिप्पियरांस 4:7 मध्ये पौल म्हणतो, देवाची शांती जी सर्व समजुती पलीकडची आहे ती तुमच्या हृदयाचे आणि मनाचे रक्षण करेल. ही शांती तुमच्या हृदयाभोवती आणि मनाभोवती जणू किल्ल्यासारखी उभी राहते. जेव्हा तुमचा आत्मा जिवंत असतो आणि देवाशी जोडलेला असतो तेव्हा तुम्हाला तीच शांती मिळते जी येशूने दाखवली. वादळातही तो बोटीत झोपला होता आणि शिष्य घाबरले होते. तो बेफिकीर नव्हता, तो देवाच्या शांतीत स्थिर होता. हीच शांती प्रत्येक त्या विश्वासणाऱ्यासाठी उपलब्ध आहे ज्याचा आत्मा जिवंत आहे आणि देवाच्या अधिकारात चालतो. खरी शांती म्हणजे वादळ नसणे नाही, तर वादळात देवाची उपस्थिती असणे आहे. तुमचा आत्मा जिवंत असेल तर ज्या परिस्थिती आधी तुम्हाला घाबरवत होत्या त्यातही तुम्ही शांत राहता. दवाखान्याचे वाईट रिपोर्ट्स, आर्थिक संकट, नातेसंबंधातील समस्या या गोष्टी येऊ शकतात, पण तुम्ही तुटून पडत नाही. तुम्हाला आतून एक स्थिर, समजण्याच्या पलीकडची शांती मिळते जे तुम्हाला देवाच्या विश्वासूपणावर स्थिर ठेवते. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला दबाव जाणवत नाही किंवा परिस्थितीची गंभीरता कळत नाही, पण त्या सगळ्या बाह्य गोंधळाखाली एक खोल, अढळ विश्वास असतो. देव चांगला आहे, तो नियंत्रणात आहे आणि ही खात्री तुमच्या आत्म्याला आशेत स्थिर ठेवते. तुमच्या भोवतीचे लोक ही शांती पाहतील आणि अनेकदा म्हणतील, तुम्ही इतके शांत कसे राहता? ही शांती तुमच्या जीवनात देवाच्या उपस्थितीचा जिवंत पुरावा बनते आणि अनेकांना स्वार्थ ऐकण्यासाठी दार उघडते, कारण त्यांनाही तीच शांती हवी असते जी तुमच्यात दिसते. जिवंत आत्म्याची शांती ही जगाच्या शांतीपेक्षा वेगळी असते. ती तुमचा विवेक आणि निर्णय क्षमता वाढवते. जिथे इतर लोक दबावाखाली गोंधळतात, चुकीचे निर्णय घेतात, जिथे जिवंत आत्मा असलेले लोक कठीण काळातही योग्य निर्णय घेतात, कारण देवाची शांती त्यांना त्यांचा आवाज स्पष्ट ऐकू देते. यशाया 26:3 म्हणते, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो. हीच ती अलौकिक शांती आहे जी सर्व काही ढासळत असतानाही तुमचा आत्मा अनुभवू शकतो. जर तुम्ही सतत भविष्यासाठी चिंताग्रस्त असाल, प्रत्येक समस्या तुम्हाला अस्थिर करत असेल, तर तुमचा आत्मा जिवंत असू शकतो पण पूर्ण अधिकारात कार्य करत नाही. ही 5 चिन्हे फक्त ओळख नाहीत, ते आध्यात्मिक वाढीचे मार्ग आहेत. जितके तुम्ही उपासनेत समर्पित व्हाल तितका तुमचा आत्मा संवेदनशील होईल. जितका विवेक वाढेल तितकी तुमची प्रार्थना अचूक होईल. जितके तुम्ही अपेक्षेने प्रार्थना कराल आणि परिणाम पाहाल तितका तुमचा विश्वास वाढेल. पण एक महत्त्वाचे सत्य लक्षात ठेवा, आध्यात्मिक जिवंतपणा आपोआप येत नाही, तो जाणीवपूर्वक जगावा लागतो. जसे शरीराला अन्न, व्यायाम आणि विश्रांती लागते, तसे आत्म्यालाही आध्यात्मिक अन्न, प्रार्थना आणि विश्रांती लागते. देवाच्या वचनाने तुमचा आत्मा पोषण करा. फक्त वाचन नाही, तर खोल ध्यान, प्रार्थना, उपासना आणि विश्वासाने पावले टाकून आत्म्याचा व्यायाम करा.
आणि देवाच्या उपस्थितीत शांत राहून त्याची शांती तुमच्या आत कार्य करू द्या. रोमकारास 8:6 आपल्याला सांगते, कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. तुमचे मन दैहिक गोष्टींवर किंवा आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष देऊ शकते, पण तुमचे मन जिथे जाते तिथे तुमचा आत्मा त्याच दिशेने जातो. जर तुम्ही तुमचे मन आध्यात्मिक विचारांनी भरले तर तुमचा आत्मा जिवंत आणि मजबूत होईल. पण जर तुम्ही दैहिक विचारांनी मन भरले तर तुमचा आत्मा हळूहळू कमजोर होईल. शत्रूची योजना अशी असते की ख्रिस्ती लोक आध्यात्मिक दृष्ट्या झोपेत राहावेत, पण बाहेरून धार्मिक कामात व्यस्त दिसावेत. जेव्हा तुमचा आत्मा देवाच्या अलौकिक शक्तीपासून दूर राहतो, तुम्ही चर्चला जाता, कधीमधी बायबल वाचता किंवा वेळोवेळी प्रार्थना करता, याने त्याला काही फरक पडत नाही. जर या व्हिडिओतून तुमची आत्मिक उन्नती झाली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट देखील नक्की करा. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वाद देवो.